आईची आठवण म्हणून आज आईच्या पद्धतीने चुलीवर एकदम मस्त असा मसाले भात केलेला आहे. चमचमीत असा मसाले भात आई याच पद्धतीने चुलीवर आणि वाटण बनवून असा मसाला भात केलेला आहे. तो कसा बनवला तो बघू. आता लसूण घेतलेला आहे, आलं घेतलं, कोथिंबीर घेतली, पुदिना घेतला आणि 2 ते 3 मिरच्या घेतल्या, थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला. हे सगळं वाटून घेतलेलं आहे पाट्यावर. आता तिका असं स्पेशल भात बनवायचा म्हणजे आपण सगळं एका ताटामध्ये सगळं कांदा टोमॅटो सगळं कापून घेतो, पण तसं काहीच नव्हतं. ती अशीच एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायची भात बनवण्यासाठी आणि भातासाठी पाणी उकळायला ठेवायची. मग बाकीचं भात चालू असतानाच हे सगळं कापून घेतं ती कांदा बिंदा. आधी न कापता आधीच असं पातेलं ठेवलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी उकळलेलं जे पाणी ठेवलं होतं ते पाणी तसंच ठेवलं. त्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायची शिजायला. सोयाबीन अगदी थोडीशी 2 मिनटं शिजवून घेतलेली आहे. आता या पद्धतीने पाणी थोडं त्याच पातेल्यात, ज्या पातेल्यात भात बनवायचा आहे त्याच पातेल्यामध्ये सोयाबीन टाकली आणि त्यामध्ये थोडंसं अगदी माझी आई ज्या पद्धतीने मसाले भात बनवायची त्याच अगदी गावठी पद्धतीने हा मसाले भात आपण बनवत आहोत. आता त्या सोयाबीनमध्ये 1 चिमूट हळद टाकली आणि मीठ टाकलं. आता इकडं सोयाबीन शिजत आहे तेवढ्या वेळेमध्ये अशा पद्धतीने उभा कांदा कापून घेतला आहे. आता हा कांदा टाकताना असा हाताने थोडासा चोळून घ्यायचा. थंडीच्या दिवसामध्ये मस्त असं पहिली आठवण चुलीपुढं आईने ज्यावेळेस भात केला की त्यावेळेस ताटल्या घेऊन बसायचा आणि जो मसाला भात असा शिजत आला आणि थोडासा असं पाणी असलं, थोडासा सैल असला की तो भात एकदमच असा मस्त लागायचा आणि सगळा भात होण्याआधीच निम्मा भात संपला जायचा. आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता मी भात बनवत आहे, पण आईच्या हातची ती चव ती आईच्या हातचीच असती. आपण किती तासात बनवला तर तसा होत नाही. पण हा भात झाला होता छान, पण तिच्या भाताची जी चव आहे ती या भातामध्ये नव्हती. आता तेल टाकलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकले. आता काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये लवंगा, शहाजिरे, दालचिनी, तेजपत्ता, वेलदोडे, 1 वेलदोडा घेतलेला आहे आणि मसाला वेलदोडे असे काही मसाले टाकले तेलामध्ये आणि लगेच उभा कापून घेतलेला कांदा आहे तो हाताने असा चोळून टाकला. म्हणजे तो कांदा हाताने चोळल्यामुळे सुट्टा होतो. आता कांदा तळत आहे तेच लगेच तो टोमॅटो कापून घेतले. टोमॅटो आणताना मी धुवून घेतलेले होते. कापल्यानंतर तसे टोमॅटो धुत नाही, टोमॅटो धुवून आणले आणि टोमॅटो कापून ठेवले. इकडं कांदाही आपला छान असं तळत आहे. काळा बनवायचा नाही, पण शिजत आहे कांदा पण. संध्याकाळच्या वेळेस मी आता कढीपत्त्याचं झाड चिरत होतं. आता मग मी थोडासा कढीपत्ता तोडून आणला आणि तोही धुतला आणि कांद्यामध्ये टाकला. आता कांदा छान असा शिजलाय. मग त्याच्यामध्ये जे 2 टोमॅटो कापलेले ते पण टोमॅटो कापताना उभेच कापले, ते पण या भातामध्ये कांद्यामध्ये टाकले. आता टोमॅटो शिजण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मसाल्याच्या डब्यामध्ये मीठ ठेवत नाही मी, पण आता चुलीजवळ यायचं म्हटलं मग सगळं एकाच वेळेस आणावं लागतं. मग मसाल्याच्या डब्यातच मी मीठ काढून आणलं होतं. आता टोमॅटोच्या भातासाठी जेवढं मीठ लागत आहे तेवढं लगेच मी याच्यामध्ये टाकलं आहे. मिठामुळं टोमॅटो पटकन शिजला जातो. आता हे बटाट्याची सालं काढले होते. आता हा बटाटा पाण्यात टाकायचा आहे कापून. एका प्लेटीमध्ये मी तिथं पाणी घेतलं होतं आणि सालं काढल्यानंतर मी हा बटाटा धुतला आणि बटाटाही यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये शिजून घेतला. सालं काढल्यानंतर मी बटाटा पाण्यामध्ये टाकले होते थोड्या वेळ. आता शिमला होती
म्हणजे आपल्याकडे जेवढा भाजीपाला असायचा आई तेवढा भाजीपाला टाकायची, त्यामध्ये ओला वाटाणा आपलं काही पण कोबी पण टाकायची भातामध्ये, पण तिच्या हातची चव तिच्या हातचीच होती. आता हे वाटण आहे केलेलं, यामध्ये आलं, लसूण, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि अगदी थोडासा खोबऱ्याचा तुकडा घातलेला आहे. मसाले भातामध्ये कोणी घालत नाही, पण माझी आई घालत होती म्हणून मी पण टाकला. आता हा वाटण केलेला मसाला आहे तो पण छान असा कांदा, टोमॅटो आणि आपण जो भाजीपाला टाकला आहे त्यामध्ये टाकते. आणि आता ही शिजवून ठेवलेली जी सोयाबीन आहे ती पुन्हा मी व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून एका प्लेटीत ठेवलेली आहे, ती पण टाकायची आहे. बघा, सोयाबीन टाकताना व्हिडिओ आला नाही म्हणून ही सोयाबीन पण टाकलेली आहे आणि छान अशी पिवळी झाली ती हळदीने. भातामध्ये एकदम छान मिठाने पण मस्त चव येते. आता हे मसाले घेताना आपला साधा थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडासा मटण मसाला असा घेतलेला आहे. भाताचा काही मसाला टाकला नाही कुठलाही, एक चमचा. आता यामध्ये हळद टाकली आहे. आता या वाटणामध्ये 1 चमचा धने पण वाटले होते. आता व्यवस्थित असे सगळ्या मसाले छान जो भाजीपाला बटाटा तो टाकलेला आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे सगळ्या मसाल्यांना. या ठिकाणी ग्लासाने मोजून तांदूळ घेतलेला आहे. आता हा कोलम तांदूळ घेतलेला आहे, तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला. आता हा तांदूळ धुण्याच्या आधी भिजत घातलेला नाही आहे अजिबात, पण आपला जो बासमती तांदूळ असतो तोच भिजत घालतो किंवा जो लांब दाण्याचा असतो तो. आता हे जे उकळलेलं पाणी कढाई होती तिथलं लोखंडाची चुलीजवळची, त्याच कढाईत काढून ठेवलं होतं. आता तांदूळ पाण्याला उकळी आली, त्याला आधण म्हणायची आई, आधणाला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकून दिले आणि तांदूळ टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर या पद्धतीने झाकण ठेवलं 2 मिनटं. पुन्हा भाताला थोडीशी एकदा हलवून दिलं म्हणजे सोयाबीन आणि जे भाजीपाला टाकलाय तो एका बाजूला न जाता सगळ्या भाताला लागला जातो, म्हणून हलवून देऊन पुन्हा कमी जाळ. आता हा अजिबात मी लाकडं लावलेले नाही आहे, एवढ्या जाळीतच आपला एकदम मोकळा सुटसुटीत मऊ लुसलुशीत असा हा चविष्ट इतका छान असा खमंग येत होता सुगंध भाताचा. पहिला असं भात बनवायची आई आणि चुलीजवळ ताटली घेऊन बसेल असायचं आणि थोडासा असं जे भातात पाणी असलं की तो भात असा वाफावता भात खाण्याची जी मजा होती ती अशी मोकळा सुटसुटीत भात खाण्यात नाही. आणि हे बघा मस्त असा आपला हा चमचमीत चविष्ट असा भात बनवलेला आहे आणि तो झालेला आहे. भात मस्त झालता, पण आईच्या भाताची चव या भातामध्ये नव्हती.